नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 27 जुलै 2026 शनी वक्री होईल. मीन राशीत उत्तर भाद्रपदा नक्षत्रातून शनी भ्रमण करेल. 11 डिसेंबर 2026 रोजी शनी मीन राशीतच मार्गी होईल. यामुळे 5 राशींना आर्थिक पारिवारिक समस्यांना सामोरे जावे लागेल. सावधगिरीने निर्णय घ्यावेत. वृषभ, या काळात व्यवसायात अडचणी निर्माण होतील. परिश्रम प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे लाभ होणार नाही. त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढेल. यावेळेत आर्थिक व्यवहार टाळावेत. खर्च विचारपूर्वक करावा. नुकसान होईल. 11 शनिवारी सकाळी शनिदेवाला मोहरीचे तेल वाहावे. तणाव कमी होईल. सिंह, या काळात वडिलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नये. काळजीपूर्वक वाहन चालवावे. दुखापत होण्याची शक्यता आहे. धोकादायक कामे टाळावीत. अचानक एखादी घटना घडून चिंतेत भर पडेल. घाईघाईत निर्णय घेऊ नये. शनिवारपासून रोज ओम शनी शनिश्चराय नमः हा मंत्र 20 मिनिटे बोलावा. त्रास जाणवणार नाही. कन्या, विनाकारण मानसिक ताणतणाव वाढेल अशा व्यवहारात गुंतू नये. नियोजनबद्ध खर्च करावा. आर्थिक उतारचढाव होतील. समजदारीने राहिल्यास परिस्थिती आटोक्यात राहील. भागीदारीचे व्यवहार करू नयेत. गरजूंना काळे वस्त्र वा छत्री दान करावी. धनु, घरातील वयोवृद्धाकडे लक्ष द्यावे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. अचानक अडचणींना सामना करावा लागेल. संयम शांतता. कमी बोललात तर त्रास कमी होईल. आर्थिक प्रश्न निर्माण होतील. डिसेंबरनंतर सगळे सुरळीत होईल. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ वाहावेत. कुंभ, जुने वादविवाद डोकेवर काढतील. संयम ठेवा. करिअरच्या क्षेत्रात अडथळे निर्माण होतील. अचानक खर्च वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवावे. याचा प्रयत्न केल्यास बराच खर्चही कमी होईल. शनिवारी पिंपळाखाली कणकेचा दिवा लावावा. त्यात मोहरीचे तेल ओतावे. या प्रकारे या 5 राशींनी या वक्री काळात 27 जुलै 2026 ते 11 डिसेंबर 2026 पर्यंत शनी वक्री आहे. त्यासाठी हे काही उपाय करावेत. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.